पुष्पाचा छान असा खोपा बांधला होता. मी करणार होती कॅफेचं कोलॅबरेशन. हे एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज मी निघाली होती सकाळी सकाळी ऑर्डरसाठी. सो अशा प्रकारे मी माझ्या लोकेशनवर पोहोचले होते आणि इथे त्यांनी मला नाश्ता दिला होता. सो मी नाश्ता करून घेतला होता आणि हा होत्या माझ्या सायडर ज्यांचा मी मेकअप लुक करण्यासाठी आले होते. सो गाईज इकडे बघू शकता छान असा खोपा बांधला होता त्यांना मी आणि सायडर लुक करून दिला होता. आणि गाईज नऊवारी पण मीच ड्रेप केली होती. बाकी तुम्हाला मेकअप, हेअरस्टाईल आणि ड्रेपिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सो दिवसाची सुरुवात तर माझी ऑर्डरने झालेली, पण नेक्स्ट मला जायचं होतं एका शूट करणार होती कॅफेचं कोलॅबरेशन शूट. सो त्याच्यासाठी मी रेडी झालेली आणि माझ्या मैत्रिणीला आणि माझ्या बहिणीला घेऊन मी निघाली होती. सो अशा प्रकारे मी त्यांचं शूट करून दिलं होतं. आणि ही जर कोलॅबरेशन व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर माझ्या इंस्टाग्राम आयडी मी खालती देते. सो तिकडे जाऊन तुम्ही नक्की चेक आणि सांगा की ही रील पण तुम्हाला कशी वाटली गाईज. आणि आज आमच्या एरियामध्ये होते डान्स. तर अशा प्रकारे लहान मुलांनी खूप छान छान डान्स केले होते. इकडे बघू शकता, ह्याला तुम्ही ओळखलंच असेल, हाय पुष्पा. सो याने छान असा लुक केला होता पुष्पाचा आणि सोबतच त्याने डायलॉग्स पण बोलले होते. सो एकदम खतरनाक असा लुक त्याचा झाला होता. आणि अशा प्रकारे सगळ्या लहान मुलांनी खूप छान छान डान्स केले होते, जे की आम्ही सर्वांनी बसून खूप एन्जॉय केली. ते बघूच शकता किती छान छान डान्स प्रिपेअर करून ते लोक आलेले. गाईज सगळ्यांचे लुक्स खूप छान होते, डान्स पण खूप छान होते. अशा प्रकारे आमच्या एरियामध्ये सेलिब्रेट केलं जातं गणपती बाप्पाचं फंक्शन. सो गाईज त्यानंतर इथे विशाखाताईचा बाबू आला आणि मग मी त्याला भेटून आले. सो गाईज असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.